नमस्कार बालमित्रांनो, आज आपण सामान्य विज्ञान या विषयाचा इयत्ता 7वीचा पाठ क्रमांक 8 पाहणार आहोत। तर पाठाचं नाव आहे स्थितिक विद्युत। तर आता थोडे आठवा, खालील प्रसंग तुम्ही अनुभवले आहेत का? या प्रसंगामध्ये असे का घडते, तसे का घडते, असे प्रश्नांचं आपल्याला एकमेकांना आपण विचारले आहेत का? केसांवर घासलेला प्लास्टिकचा कंबा किंवा मोजपट्टी कागदाच्या कपड्यांना आकर्षित करते। पॉलिस्टरच्या पडद्या जवळ सारखे येणे जाणे जर केल्यास तर तो पडदा आपल्याकडे आकर्षित होतो। अंधारात ब्लँकेट हाताने घासून धातूच्या वस्तूजवळ नेल्यास ठिणगी पडते। नसेच आणखी कोणते प्रसंग तुम्हाला माहिती आहेत का? तर हे कशामुळे लक्षात येतं, तर त्याचा अभ्यास आपल्याला या पाठामध्ये करायचा आहे। तर सर्वप्रथम आपण विद्युत प्रभार पाहणार आहोत। विद्युत प्रभार कशा पद्धतीने निर्माण होतो। वरील सर्व उदाहरणावरून आपल्याला काय समजते? ही उदाहरणे म्हणजे आपल्या सभोवतालच्या वस्तूमध्ये भरपूर असलेला जो विद्युत प्रभार असतो त्याची एक लहानशी झलक होय। अगदी आपल्या शरीरातही विद्युत प्रभार साठवलेला असतो। सर्व वस्तू अतिसूक्ष्म कणांनी बनलेल्या असतात। विद्युत प्रभार हा त्या कणांचा एक आंतरिक गुणधर्म आहे। अशा प्रकारे जरी भरपूर विद्युत प्रभार असला तरी तो नेहमी लपलेल्या स्थितीत असतो, कारण त्या वस्तूत दोन विरुद्ध प्रकारचे प्रभार सारख्याच संख्येने असतात। धन प्रभार म्हणजे प्लस व ऋण प्रभार मायनस, हे दोन्ही जेव्हा समतोल असतात तेव्हा ती वस्तू उदासीन असते, म्हणजेच त्या वस्तूवर कोणताही निव्वळ प्रभार राहत नाही। जर हे दोन्ही प्रभार समतोल नसतील तर वस्तू प्रभारित आहे असे म्हटले जाते। दोन प्रभारित वस्तू एकमेकांवर कशा प्रकारे परिणाम करत असतील तर करून पहा। चित्र लक्षात घ्या। एका काचेच्या कांडीच्या टोकाकडील एक भाग रेशमी कापडावर घासा। घर्षण प्रक्रियेमुळे थोडासा प्रभार एका वस्तूवरून दुसरीवर जाईल, त्यामुळे दोन्ही वस्तू काहीशा प्रमाणात प्रभारित होतील। ही कांडी एका दोरीने हवेत लटकवून ठेवा। आता वरील प्रकारे प्रभारित केलेल्या काचेची दुसरी कांडी लटकवलेल्या कांडीच्या जवळ आणा। काय दिसते? दोन्ही कांड्या एकमेकींना दूर ढकलतात। त्यानंतर प्लास्टिकची एक कांडी घेऊन तिचे एक टोक लोकरीच्या कापडावर घासा आणि ते टोक लटकलेल्या कांडीजवळ न्या। आता काय दिसते? दोन्ही कांड्या एकमेकांकडे ओढल्या जातात। पहिल्या प्रयोगात काय आढळले? एकाच प्रकारचे प्रभार असलेल्या दोन कांड्या एकमेकींना दूर ढकलतात, याला प्रतिकर्षण म्हणतात। दुसऱ्या प्रयोगातून आपल्याला समजले की विरुद्ध प्रकारचे प्रभार असलेल्या कांड्या एकमेकांना ओढल्या जातात, याला जवळजवळ आकर्षण असे म्हणतात। लक्षात येतंय तुमच्या? विद्युत प्रभाराला धन प्रभार आणि ऋण प्रभार अशी बेंजामिन फ्रँकलिन या शास्त्रज्ञाने नावं दिलेली आहेत। आता पुढचा मुद्दा आपण पाहणार आहे विद्युत प्रभारावरील उगम। याचा उगम कसा होतो? सर्व पदार्थ हे कणांचे बनलेले असतात। हे कण अत्यंत अतिसूक्ष्म अशा अणूंचे बनलेले असतात। अणूंच्या संरचनेविषयी तपशील आपण पुढे पाहणार आहोत। आता एवढे माहीत करून घेणे पुरेसे आहे की प्रत्येक अणूमध्ये स्थिर असा धनप्रभारित भाग व चल असा ऋणप्रभारित भाग असतो। हे दोन्ही प्रभार संतुलित असल्यामुळे अणू हा विद्युतदृष्ट्या उदासीन असतो। तुम्ही एक साईडला कपडे पण पाहू शकतात, दोन ऋण प्रभार धन प्रभार कशा पद्धतीने हे निघतो, त्याच्यावर घर्षण कशावर केलं जातं ते तुम्ही पहा आणि उदासीन केव्हा असतो। तर सर्व वस्तू अणूच्या बनलेल्या असतात, म्हणजेच त्या विद्युतदृष्ट्या उदासीन असतात। तर मग वस्तू विद्युत प्रभारित कशा होतात? विद्युतदृष्ट्या उदासीन असलेल्या अणूमधील प्रभाराचे काही कारणांनी संतुलन बिघडते। जसे की काही विशिष्ट वस्तू जेव्हा एकमेकांवर घासल्या जातात तेव्हा एका वस्तूवर ऋण प्रभारित कण दुसऱ्या वस्तूवर जातात। ते ज्या वस्तूवर गेले ती वस्तू अतिरिक्त कणांमुळे ऋण प्रभारित होते। तसेच जी वस्तू अतिरिक्त ऋण कणांमुळे ऋण प्रभारित होते, तसेच ज्या वस्तूवरून ऋण कण गेले ती वस्तू ऋण कणांच्या कमतरतेमुळे धन प्रभारित बनते। अर्थात घासल्या जाणाऱ्या या दोन्ही वस्तूपैकी एक धन प्रभारित तर दुसरी ऋण प्रभारित बनते। आता साहित्य एक करून पाहायचं आपल्याला। काय करायचंय? कागद, पॉलिथिन, नायलॉन कापड, सुती कापड, रेशमी कापड इत्यादी
कृती सारणीत दिलेल्या वस्तू प्रथम कागदाच्या तुकड्याजवळ न्या. काय होते ते पहा. नंतर दिलेल्या साहित्यावर क्रमाक्रमाने घासा व कागदाच्या तुकड्यांजवळ न्या. तुमचे निरीक्षण दिलेल्या तक्त्यात नोंदवा. आता एक तक्ता तुम्हाला डोळ्यासमोर दाखवतो, त्याच्यावर प्रयोग करा, प्रॅक्टिस करा आणि नंतर त्याच्यावर नोंदणी करा. वस्तू कागदाचे तुकडे आकर्षित झाले का नाही, वस्तू प्रभारित झाले का नाही, आणि तो फुगा, रिफिल, खोड रबर जे काय असेल ते पहा. त्याद्वारे प्रयोग तुम्ही करून बघा आणि ग्रुपला ते पूर्ण झाल्यावर शेअर करा. हे नेहमी लक्षात ठेवा, प्रत्येक अणू हा विद्युत प्रभारित उदासीन असतो. त्यातील धन व ऋण प्रभारांचे प्रमाण समान असते. ऋण प्रभार काही कारणाने कमी झाल्यास अणू धन प्रभारित होतो. डोकं पण चालवायचं मध्ये मध्ये. सर्वच वस्तू घर्षणाने प्रभारित करता येतील का, तर नाही असं उत्तर असेल, पण आपण डोकं चालवायचं. माहित आहे का तुम्हाला, सुमारे 2500 वर्षापूर्वी थेल्स या ग्रीक शास्त्रज्ञांच्या अशा लक्षात आले की पिवळ्या रंगाचा राळेचा दांडा एम्बर लोकरी कापडाने घासला असता दांड्याकडे पिसे आकर्षित होतात. एम्बरला ग्रीक भाषेत इलेक्ट्रॉन म्हणतात. म्हणून एम्बरच्या या आकर्षणाच्या गुणधर्माला थॉमस ब्राऊनने 1646 साली इलेक्ट्रिसिटी हे नाव दिले. ते शास्त्रज्ञांचे चित्र पहा, फोटो पाहते. आता पुढच्या मुद्द्याकडे जाणार, घर्षण विद्युत. आता घर्षण विद्युत कशी निर्माण होते. घर्षण केल्यावर घर्षणामुळे निर्माण होणारे विद्युत प्रभाराला घर्षण विद्युत म्हणतात. हे प्रभार वस्तूंवर घर्षण झालेल्या ठिकाणीच असतात. त्यामुळे ह्या विद्युत प्रभाराला स्थितिक विद्युत असे म्हणतात. आला का मुद्दा तुमच्या लक्षात. वस्तूवर ते थोड्या वेळेपर्यंत राहतात. स्थितिक विद्युत मधील प्रभार दमट व ओलसर हवेत शोषले जातात. म्हणूनच हिवाळ्यात कोरड्या हवेत हे प्रयोग करून पाहू शकतो आपण आणि करावे, पाहावे. करून पहा. काय करायचं तुम्हाला, पुन्हा प्रयोग डोळ्यासमोर येईल. आपल्या प्रयोगशाळेचा हे प्रयोग सुद्धा होणार आहेत पुढे शाळा चालू झाल्यावर. पण तत्पूर्वी इथं पहा साहित्य. काही स्ट्रॉ, लोकरी कपडे वगैरे, असं काचेची बाटली घ्या. कृती एका स्ट्रॉवर ठेवा, दुसरी स्ट्रॉ तिच्या जवळ न्या. काय होते ते पहा. बाटलीवर स्ट्रॉ तशीच ठेवा, दुसरी स्ट्रॉ लोकरी कापडाने घासा व बाटलीवरील स्ट्रॉ जवळ न्या. काय होते ते पहा. आता दोन्ही स्ट्रॉ घेऊन त्या दोन्ही लोकरी कापडाने घासा, त्यातील एक स्ट्रॉ बाटलीवर ठेवा आणि दुसरी तिच्या जवळ न्या. काय होते ते पहा. बाटलीवरील घासलेली स्ट्रॉ तशीच ठेवा. आता ज्याने घासले ते लोकरी कापड स्ट्रॉ जवळ न्या. तर काय होते पहा. या सर्व कृती लिहून ठेवा आणि कृती आपल्या तक्त्यामध्ये लिहा. मी जो तक्ता तुम्हाला दाखवतो, कारण हा प्रयोग तुम्ही करणार आहात, त्याच्यामुळे तुम्हाला ते जाणवणार आहे. जे आहे ते नोंदवा तिथे. प्रभार नसणाऱ्या स्ट्रॉ जवळ प्रभारित स्ट्रॉ नेल्यास काय होतं. नंतर समान विद्युत प्रभार असणाऱ्या 2 स्ट्रॉ जवळ आणल्यास काय होतं. असो, विद्युत प्रभारित वस्तू प्रभार नसणाऱ्या वस्तूंना आकर्षित करतात. समान विद्युत प्रभारामध्ये प्रतिकर्षण होते, विरुद्ध विद्युत प्रभारांमध्ये आकर्षण होते. विद्युत प्रभारित वस्तू ओळखण्यासाठी प्रतिकर्षण ही कसोटी वापरली जाते. हे सुद्धा तुमच्या लक्षात येईल. आता निरीक्षण करा व चर्चा. थर्मोकॉलचे बॉल किंवा मोहरीचे दाणे एका प्लास्टिकच्या बाटलीत घेऊन जोरजोराने हलवा. एक दाणे एकमेकांवर दूर जाण्याचा प्रयत्न करतात. बाटलीतून चिकटून असे का होते. काही दाणे चिटकून बसतात. तर करून पहा. स्पर्शद्वारे वस्तू प्रभारित करणे. आता चित्र पहा. कंगवा आणि कागदाचे कपटे. तर कंगवा घासल्यानंतर साहजिक आपण हा प्रयोग बऱ्याचदा विद्यार्थी करतात, मी पाहत होते. एका प्लास्टिकच्या कंगवाने कागदाने घासावं. या कंगवाने दुसऱ्या कंगव्याला प्रभार नसलेला स्पर्श करावा. तो कंगवा कागदाच्या कपट्याजवळ न्या. काय होते. प्रवर्तनाने वस्तू प्रभारित करणे. कंगवा किंवा फुगा केसावर घासा. चित्रात दाखवल्याप्रमाणे कंगवा पाण्याच्या बारीक धारेजवळ न्या. तर काय होते पहा. आता कंगवा पाण्याच्या धारेपासून दूर न्या. काय होते ते पहा. तर निरीक्षणास अशी बरोबरची खूण करायची. विद्युत प्रभारित कंगवा पाण्याच्या धारेजवळ नेताच धार आकर्षित प्रतिकर्षित पूर्ववत होते. काय होते ते बघायचं. विद्युत प्रभारित कंगवा धारेपासून दूर नेताच धार आकर्षित प्रतिकर्षित पूर्ववत होते. हे तुम्ही चित्राद्वारे पहा आणि उत्तर आल्यावर बरोबरची खूण करा. सुरुवातीस पाण्याची धार प्रभाररहित आहे. ऋण प्रभाररहित कंगवा जवळ येताच पाण्याच्या धारेतील कंगव्यासमोर भागातील ऋणकण दूर सारले जातात. ऋण प्रभाराच्या कमतरतेमुळे धारेचा तेवढा भाग धन प्रभारित बनतो. कंगवा ऋण पाण्याची धार धन या विजातीय प्रभारातील आकर्षणामुळे पाण्याची धार कंगव्याकडे आकर्षित जाते. कंगवा दूर नेताच पाण्याची धार ऋण कण पुन्हा पूर्वस्थानी येतात. धन व ऋण प्रभारांची संख्या समान असते. त्यामुळे पाण्याची धार प्रवाहरहित होते व
आकर्षित होणे थांबते. आता पुढे जाऊ आपण. भिंतीला चिकटलेला फुगा पाहू शकतात तुम्ही. प्रभार नसणाऱ्या किंवा उदासीन वस्तूवर धन व ऋण प्रभार संख्या सारखी असते. प्रवर्तनाने जवळ नेतात निर्माण झालेला विद्युत प्रवाह फक्त विद्युत प्रभारित वस्तू जवळ असेपर्यंत टिकतो. तर आता एक लक्षात घ्या, विद्युत प्रभाराचे परिणाम कसे घडतात ते पहा. खराब झालेली ट्यूबलाईटची नळी अंधारात ठेवली, पातळ पॉलिथिन पिशवी तिला जलद गतीने घासा, काय झाले असे घडते. ऋण प्रभारित फुग्याजवळ प्रभार नसणारे अल्युमिनियमची गोळी आणल्यास खाली क्रिया घडतात. तर चित्रात प्रवर्तनामुळे दुसऱ्या वस्तूमुळे विरुद्ध प्रभार निर्माण होतो. या दोन्ही वस्तू एकमेकांकडे आकर्षित होतात. या चित्रात दोन्ही वस्तूंचा एकमेकांना स्पर्श होतात. दोन्ही वस्तू समान प्रभारित होतात. चित्रात समान प्रभार एकमेकांना आकर्षित करतात. आता पुढचा मुद्दा आहे सुवर्णपत्र विद्युतदर्शी. आता हे वस्तूवरील विद्युत प्रभार ओळखण्याचे साधे उपकरण आहे. चित्र पहा. या तांब्याच्या दांड्याला वरच्या टोकाला धातूची चकती असते, तर दुसऱ्या बाजूला सोन्याचे 2 पातळ पाने असतात. हा दांडा बाटलीत ठेवलेला असतो जेणेकरून चकती बाटलीच्या वर राहील. प्रभार नसणारी वस्तू चकतीजवळ नेली तर पाने मिटलेली राहतात. प्रभारित वस्तू चकतीजवळ नेतात. दोन्ही पाने सजातीय विद्युत प्रभावामुळे प्रतिकर्षित होतात, म्हणजेच एकमेकांपासून दूर जातात. हाताने चकतीला स्पर्श करतात, पाने जवळ येतात, कारण पानांमधील प्रभार स्पर्शामुळे किंवा शरीरातून जमिनीत जातो व पाने प्रभाररहित होतात. आता विद्युतदर्शित सोन्याऐवजी धातूची पाने लावता येतील का? त्या धातूत कोणते गुणधर्म असले पाहिजे? तर आता असे होऊन गेलेले आहेत. काय होऊन गेलेलं आहे तर सन 1757 मध्ये बेंजामिन फ्रँकलिन आपला मुलगा विल्यम यांच्यासोबत पतंग उडवण्याचा प्रयोग केला. हा पतंग रेशीम कापड, देवदार झाडाचे लाकूड व धातूचे पाणी वापरून तयार केला. धातूची तार अशा प्रकारे जोडली की तिचे एक टोक पतंगाच्या वरच्या बाजूला तर दुसरे टोक पतंगाच्या दोराशी जोडले. ज्या दिवशी पतंग उडवला त्या दिवशी आकाशात विजा चमकत होत्या. पतंगाची तार ढगांना स्पर्श करताच विद्युत प्रवाह ढगातून पतंगावर स्थानांतरित झाला. तेव्हा पतंगाची दोरी ताटलेली होती. हा विद्युत प्रभार दोरीवरून जमिनीपर्यंत पोहोचला व जमिनीचा दोरीचा स्पर्श होताच ठिणगी पडली. म्हणजेच वीज म्हणजे विद्युत प्रभाराचे रूप आहे असे त्यांनी स्पष्ट केले. आता वातावरणातील विद्युत प्रभार जरा जोरात होते, पण ते मुद्दे तुम्ही पुन्हा रिपीट करू शकता. आता आकाशातील ढग, मेघगर्जना, विजा चमकणे या गोष्टीचा अनुभव आपण घेतला आहे. कधी कधी झाडावर किंवा इमारतीवर वीज पडून लोकांचा व जनावरांचा मृत्यू झालेला आहे, हे आपण पण पाहिलेलं आहे. आता वीज चमकणे, वीज पडणे आपण पाहणार आहोत. आकाशात जेव्हा हवा, ढग घासले जातात तेव्हा वर असणारे काही ढग धनप्रभारित तर खाली असणारे ढग काही ऋणप्रभारित बनतात. वीज चमकणे व पडणे यामधील विज्ञान गुंतागुंतीचे आहे. म्हणून आपण सपाट जमिनीवरील आकाशातील तर ऋण प्रभारित तळ असलेल्या ढगांचा विचार करू. जेव्हा ढगाच्या तळाचा ऋण प्रभार जमिनीवर प्रभारापेक्षा खूप जास्त होतो तेव्हा टप्प्याटप्प्याने ऋण प्रभार जमिनीकडे वाहू लागतो. अतिशय जलद व एका सेकंदापेक्षाही खूप कमी वेळात ही घटना घडते. यावेळी विद्युत प्रवाहामुळे उष्णता, प्रकाश व ध्वनी ऊर्जा निर्माण होते. आता वीज कशी पडते? वीज चमकल्यानंतर प्रत्यक्षात कशी पडते? विद्युत प्रभारित ढग आकाशात असताना उंच इमारत, झाड यांच्याकडे आकर्षित होते. हे तुम्हाला माहिती आहे, जेवढं जास्त उंच असलं तिथं पहिले वीज पडते. माहीत असेल तर वीज पडते तेव्हा इमारतीच्या छतावर किंवा झाडाच्या शेंड्यावर प्रवर्तनाने विरुद्ध विद्युत प्रभार निर्माण होतो. ढग आणि इमारत यांच्यामधील विद्युत प्रभार घर्षणामुळे ढगातील प्रभार इतर इमारतीकडे प्रवाहित होतो. यालाच वीज पडणे असे म्हणतात. तर आता शेवटचा मुद्दा पाहणार आहोत आपण, तडित रक्षक. आता तडित रक्षक कशासाठी वापरला जातो ते आपण पाहणार आहोत. ढगातून पडणारे विजेचा आतापर्यंत बचाव करण्यासाठी हे उपकरण वापरतात, त्याला तडित रक्षक म्हणतात. आता तडित रक्षक कसं बिल्डिंगला बसवलं ते चित्र पहा. तडित रक्षक म्हणजे तांब्याची एक लांब पट्टी इमारतीच्या सर्वात उंच भागावर याची एक टोक असते. या टोकाला भाल्याप्रमाणे आग्रे असतात. पट्टीचे दुसरे टोक जमिनीच्या आत बिडाच्या जाड पत्र्याला जोडले जाते. त्यासाठी जमिनीत खड्डा करून त्यात कोळसा व मीठ घालून हा जाड पत्रा पुन्हा उभा केला जातो. त्यात कोळसा व मीठ घालून हा जाड पत्रा उभा केला जातो. त्यात पाणी टाकण्याची सोय करतात.
यामुळे वीज चटकन जमिनीत पसरली जाते व नुकसान टळते. विद्युत प्रभारित ढग इमारतीवरून जातात. हे इमारतीकडे प्रवाहित होणारे विद्युत प्रभार तांब्याच्या पट्टीमार्फत जमिनीवर पोहोचवले जातात. त्यामुळे इमारतीचे नुकसान टळते. उंच इमारतीवर तडित रक्षक बसवल्याने आजूबाजूच्या परिसराचे वीज पडण्यापासून संरक्षण होते. तडित अपघातापासून बचाव कसा करावा याची माहिती तुम्हाला आपत्ती व्यवस्थापनाच्या पाठातून मिळू शकते. तर आता आपण काय शिकलो या पाठामध्ये आपण टप्प्याटप्प्याने पाहू. विद्युत प्रवाह, त्याचा उगम कसा झाला, घर्षण विद्युत, सुवर्णपत्र, विद्युतदर्शी, वातावरणातील विद्युत प्रवाह, वीज चमकणे, वीज पडणे आणि तडित रक्षक कसं बसवलं. आपण तडित रक्षक आपल्या बिल्डिंगला बसवू शकतो. जर मोठी बिल्डिंग असेल तर बसवलंच गेलं पाहिजे ते, कारण आजूबाजूचा परिसर पूर्ण जमिनीत वीज कशी जाते या स्थितिक विद्युत पाठाद्वारे तुमच्या लक्षात आलेलं आहे. तर याचा स्वाध्याय शेअर करायला विसरू नका.